सुस्वागतम सर्व भक्तांचे परिवारातर्फे हार्दिक वृंदावने वटो वंशी प्रयागेय मनोरथः गयायाम अक्षय ख्यातः कल्पस्तु पुरुषोत्तमे निकुंभ खलु लंकायाम मूलैकः पंचधावटः स्तेषु वटमूलेषु सदा तिष्ठति माधवः। मला ओळखलं? मी अक्षय वृक्ष, अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारा मी वटवृक्ष। साधा सुद्धा वटवृक्ष नाही, अक्कलकोट क्षेत्रीचा वटवृक्ष। एक दोन नव्हे तर 22 वर्ष माझ्या सावलीत परब्रह्म बसलेलं पाहिलं। नुसतं पाहिलंच नाही तर अनुभवलं। ईश्वरी रूपाची लीलाच निराळी। ईश्वरी शरीर अन्य जीवांप्रमाणे सामान्य नसते, तो असामान्य अनुभव मी स्वतः पाहिला। तू झाडामधला देव आहेस, आजपासून काय बी कमी पडू दिलं नाही। मला माफ कर, मी माफी मागतो तुझी। आणि हो, येत्या बेस्तरवारी तुला हुगी अन्न दही भात घालीन। अरे देवा, हे काय झालं? वारा तर रगत कसं आलं? डोळे उघड तेव्हा काही दिसत नाहीये। आपल्या तोंडावानी कळ झालाय, सगळीकडे काळोख पसरलाय। तोच तर दूर करायला आलोय आम्ही। आम्ही होतो श्रीपाद आम्ही होतो नृसिंह सरस्वती आणि आम्ही स्वामी समर्थ स्वामी महाराज, मला माफ करा। माझ्याकडनं आगाऊपणा झाला, माझ्या कोराडीचा घाव लागला मला किंवा मला माफ करा महाराज। अरे ये तो सिर्फ निमित्त मात्र है। घाव देणारही आम्हीच, घाव सोचणारही आम्हीच आणि घावही आम्हीच। तुम्हारा ये एहसास ही तुम्हारी सच्चाई प्रतीत करता है। वाईट लोक वाटून घेऊस बाळा, मानव जातीच्या इतिहासात अजरामर झालाय सर। आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकणार नाही। हाच तुझा उद्धार आहे। येऊ नकोस, येऊ नकोस, येऊ नकोस। मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी, मी तुझ्या पाठीशी। धरणीवरच स्वर्ग हे आमचं, जगात आमची ख्याती हो, ख्याती हो, ख्याती हो। श्वासामधून दरवळणारी कोकणची या माती हो, श्वासामधून दरवळणारी कोकणची या माती हो।